आता आपण पाहणार आहोत जो घटक आहे तो तापमान म्हणजेच काय आहे, टेम्परेचर आहे. पण टेम्परेचर म्हणजे काय की एखादी जर वस्तू आपल्याला तापमान बघायचं असेल किंवा एखादी गरम वस्तू आहे, एखादी थंड वस्तू आहे की आपण त्याला काय करतो, स्पर्श करून बघतो. जर आपण पाणी आंघोळीला ठेवलं आहे तर समजा आपण पाणी गरम पातेल्यात ठेवलं आहे, त्याचं पाणी किती प्रमाणात तापलं आहे हे पाहण्यासाठी साहजिकच आपल्याला त्याला चेक करावं लागेल. मग चेक करण्यासाठी आपण त्याला काय करतो, स्पर्श करून पाहतो की हे पाणी किती गरम झालं आहे, किती थंड आहे. आणि ते जे तापमान आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार हे तापमान असतं. काहींना जे पाणी असतं कडक लागतं, काहींना मीडियम लागतं, तर काहींना अगदी सोकम लागतं. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार जे पाण्याचं जे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे, हे आपण त्यानुसार पाणी गरम करत असतो. मग त्याचप्रमाणे जे पाणी थंड आहे, मग फ्रीजमधलं हे जे पाणी आहे जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचं टेम्परेचर सगळ्यात जास्त असतं. मग त्याचप्रमाणे काही कालावधीनंतर पाहिलं, समजा आपण अर्ध्या तासाने पाहिलं तर त्याचं टेम्परेचर एकदम कमी असेल. मग अजून थोडं अर्ध्या तासाने पाहिलं तर त्याचं अजून कमी असेल. आणि आपण पूर्ण 1-1.5 किंवा 2 तासाने पाहिलं तर त्याचं पाणी असेल ते पूर्णपणे नॉर्मल पाणी असेल. म्हणजे त्याचं जे तापमान आहे ते कमी झालेलं असेल. आणि म्हणूनच त्यांनी इथे बघा तुम्हाला त्यांनी दाखवलं की हातामध्ये त्यांनी काय घेतलं आहे, जो बर्फ घेतला आहे. हा जो बर्फ आहे त्यांनी हातात घेतला की तेव्हा साहजिकच आहे त्याचं तापमान कसं असणार आहे, जास्त असणार आहे, बरोबर. मग ते काही वेळानंतर जेव्हा त्या बर्फाचा काय होणार आहे, स्थायीरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थामध्ये अवस्थांतर होण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. म्हणजेच आपोआपच त्याचं जे टेम्परेचर आहे काय होणार आहे, कमी होणार आहे. एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो. जसं मी आत्ताच एक्सप्लेनेशन केलं आहे की एखादी वस्तू किती गरम आहे, किती थंड आहे हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला त्याला चेक करावं लागेल, त्याला आपल्याला स्पर्श करून बघावं लागेल. परंतु आपल्याला जाणवणारे उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते, हे आपण पुढील कृतीवरून समजून घेऊ. परंतु ही जी आपली कृती आहे की किती थंड आहे का गरम आहे ही संवेदना आपल्याला जाणवायची असेल तर आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. आता इथे तुम्हाला बघा, प्रयोगासाठी तुम्हाला इथे 3 भांडे दिलेले आहेत आणि 3 भांड्यांमध्ये आपण बघा इथे प्रयोग करून पाहणार आहोत. काय प्रयोग करायचा आपल्याला, इथे त्यांनी दिलेले आहे 3 एकसारखी भांडी घेऊन त्याला अ, ब आणि क, म्हणजे पहिलं हे एक भांड, नंतर हे दुसरं आणि हे एक तिसरं आहे, बरोबर. मग अ, ब व क अशी 2 नावे देऊन अ मध्ये थोडं गरम पाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय आहे, गरम पाणी आहे. बघा इथे दिले आहे थोडे गरम पाणी घ्यायचे आणि ब मध्ये थंड पाणी घ्यायचं आहे. म्हणजे इथे काय आहे, थंड पाणी आहे. व क मध्ये अ व क मधले थोडेसे पाणी घ्यायचे आहे. थोडे पाणी घ्यायचे, म्हणजे गरम पाणी थोडं घ्यायचं आहे याच्यात, म्हणजे हे टाकायचं आहे आणि परत त्यातलं थंड पाणी घ्यायचं आहे ते पण याच्यामध्ये टाकायचं आहे. व मधून थोडे पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही पाणी जर आपण याच्यामध्ये मिक्स केलं तर यातलं जे तापमान आहे ते कसं असणार आहे, त्यांनी सांगितलं की याच्यातलं अ मधलं देखील पाणी थोडं घ्यायचं आहे गरम आणि ब मधलं पण पाणी थोडं घ्यायचं आणि दोन्ही त्याच्यात टाकायचे आहे. तर आता हे दोन्ही पाणी टाकायचं आहे. आणि बघा आता त्यांनी काय केलं आहे की जो उजवा हात आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, तो गरम पाण्यात टाकायचा आहे आणि जो डावा हात आहे तो ब मध्ये बुडून म्हणजे जो थंड पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. आपले दोन्ही हात एक साथ आपल्याला अ आणि ब या भांड्यामध्ये टाकायचे आहे. आणि आता पुन्हा ते दोन्ही हात एक साथ आपल्याला क या भांड्यामध्ये टाकायचं आहे. बघा आता दोन्ही हात क मध्ये बुडवायचे आहेत. बघा इथे अशा प्रकारे क मध्ये बुडवून टाकायचे आहेत. की त्याच्यात आपण निष्कर्ष काय, निरीक्षण काय आहे, यावरून समजणार की असे समजते की जर दोन्ही हात एकाच भांड्यात पाण्यात म्हणजेच एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवले असेल, आता यावर आपल्याला समजतं की काय आपल्याला गरम लागेल का थंड लागेल, की जे पाणी गरम आहे ते गरम लागणार आहे आणि जे आपल्याला पाणी लागणार थंड तर त्यावरून ते थंड लागणार आहे. आता हे दोन्ही म्हणजेच एकाच तापमानात जर बुडवले तर काय होणार आहे, तर उजव्या हातातले ते थंड जाणवेल व डाव्या हाताला तेच पाणी गरम लागणार आहे. म्हणजे आपल्या हाताचं जे पाण्याचं जे टेम्परेचर आहे की आपण गरम पाण्यामध्ये जर हात बुडवला तर आपलं गरम पाण्याचं जे टेम्परेचर आपल्या हाताला आलेलं आहे ते थंड पाण्यात बुडवलं त्याचं जे टेम्परेचर आपल्या हाताला आले. पण आपण दोन्ही हात जर एक साथ बुडवले तर जे गरम पाणी ते आपल्या हाताला जे टेम्परेचर आहे ते गरमच लागणार आहे आणि जे थंड आहे ते आपल्याला थंडच लागणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रयोग इथे आपण पाहिला आहे. तरी उजव्या हाताला ते थंड जाणवेल व त्या डाव्या हाताला तेच पाणी काय लागणार आहे, गरम लागणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, इक्वल होणार आहे की त्याच्यामध्ये बदल होणार नाही की उजव्या हाताला घेतलेलं पाणी ते गरम लागणार आहे, डाव्या हाताला घेतलेलं पाणी देखील ते आपल्याला थंड प्रकारे लागणार आहे.
आता वरील कृतीवरून त्यांनी बघा इथे निष्कर्ष काढला आहे. वरील कृतीवरून आपल्या लक्षात आले की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे जर तापमान आपण अचूकपणे सांगू शकतो, म्हणजे त्याचे तापमान अचूक आपण सांगू शकत नाही की आता हे जे पाणी आहे ना हे खूपच गरम आहे, हे पाणी खूपच थंड आहे. तर आपण एखाद्याला स्पर्श करून किंवा स्पर्श करून आपण त्याचं टेम्परेचर सांगू शकत नाही. ते जर सांगायचं असेल तर आपल्याला ॲक्युरेट एक उपकरणाची गरज आहे की आपल्याला ॲक्च्युअल किती ताप आहे किंवा ॲक्च्युअली किती पाणी गरम आहे, किती पाणी थंड आहे हे पाहण्यासाठी आपल्याला अचूक उपकरणाची गरज लागते. आणि म्हणून त्याने सांगितले पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही, म्हणून तापमान मोजण्यासाठी उपकरणाची गरज असते. आणि म्हणूनच आपल्याला जर तापमान मोजायचं असेल तर ते तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची ही गरज असणे गरजेचे आहे. म्हणून त्या उपकरणाच्या सहाय्याने किंवा उपकरणाच्या मदतीने आपण हे जे तापमान आहे ते आपण अचूकपणे मोजू शकतो. म्हणजेच काय आहे की याला आपण म्हणतो तापमापी, म्हणजेच काय आहे थर्मामीटर, हे तापमान मोजण्यासाठी उपकरण आहे. तर हे जे थर्मामीटर आहे हे तुम्ही पाहिलेलंच आहे की जेव्हा आपल्याला ताप येतो की आपल्या शरीरातलं तापमान किती आहे, की आपल्या शरीराची उष्णता वाढली आहे ती किती वाढली आहे हे पाहण्यासाठी देखील आपण तापमापीचा वापर करत असतो. बरोबर मुलांनो. मग हे जे थर्मामीटर आहे आपण मोस्टली कुठे बघतो की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरकडे म्हणा, दवाखान्यात म्हणा, तर याचा आपण उपयोग बघत असतो किंवा आपण त्याचा वापर करताना आपल्याला दिसत असतो. चला आता त्याच्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. जे थर्मामीटर आहे, उष्णता व तापमान यातील जो फरक आहे म्हणजेच हीट अँड द थर्मामीटर. हीट अँड थर्मामीटर, पदार्थ हा अणूपासून बनलेला असून त्यातील अणू गतिशील असतात. बघा आता त्यांनी सांगितले जो पदार्थ हा काय आहे अणूपासून बनलेला, त्याचा जो पदार्थ आहे तो कसा आहे गतीचा आहे. गतीज म्हणजे तो एक स्पीडने वाहणारा आहे. त्याची गतीची ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. बघा त्यांनी सांगितले की त्याची जी गतीची जी ऊर्जा आहे त्याची एकूण जे प्रमाण आहे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक आहे. तर तापमान हे अणूच्या सरासरी गतीची ऊर्जेवर अवलंबून आहे. तर हे जे तापमान आहे हे तापमान कसं आहे, हे अणूची जी सरासरी, हे जे अणू आहे या अणूच्या सरासरी गतीच्या ऊर्जेवर, म्हणजे ते किती फिरत आहे त्याच्या स्पीडनुसारच त्याचं तापमान हे असणार आहे. समजतंय मुलांनो की तापमान हे अणूच्या सरासरी गतीच्या ऊर्जेवर अवलंबून आहे की ती कशा प्रमाणे किती फास्टली फिरत आहे त्याच्या गतीच्या ऊर्जेनुसारच ते अवलंबून असणार आहे. दोन वस्तूतील अणूची सरासरी ही गतीज ऊर्जा समान असल्यास त्याचे तापमान समान असते. बघा आता त्यांनी काय दिलेलं आहे, हे जे बघा हे काय आहे, दोन अणू आहे. या दोन अणूची जर सरासरी त्याची गतीची ऊर्जा ही समान असेल तर त्यांच्या फिरण्याचा जो स्पीड आहे जो तो सारखा आहे, तो समान आहे. तर त्याचे जे तापमान देखील साहजिकच काय असणार आहे, समान असणार आहे. म्हणून त्यांनी सांगितले दोन वस्तूची जी अणूची जी सरासरी आहे ती गतीज ऊर्जा असणे समान असल्याने त्याचे जे तापमान आहे साहजिकच आहे ते किती असणार आहे, समान असणार आहे. आणि म्हणून बघा त्यांनी जे फिरण्याची जे स्पीड आहे तो कसा आहे, जर सारखा असेल तर त्याचे तापमान देखील सारखं असणार आहे. अ मध्ये अधिक तापमान व ब मध्ये त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूची गती इथे दाखवली आहे. बघा आता इथे ते आणि अ म्हणजे उष्ण वायू आहे आणि ब म्हणजे इथे थंड वायू आहे. इथे तुम्हाला दोन चौकोनामध्ये दोन वायू दिलेले आहेत. एक आहे उष्ण वायू आणि दुसरा आहे थंड वायू. इथे बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. बघा अ मध्ये अधिक तापमान, म्हणजे अ जो वायू आहे उष्ण वायू आहे त्याच्यामध्ये अधिक तापमान आहे, पण त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील म्हणजे ब जो आहे तर ब मध्ये त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूची गती ही दाखवली आहे. कशावरून समजत आहे की जो बाण आहे बघा त्याची जी फिरण्याची जी स्पीड आहे त्या बाणाच्या अंकावरून आपल्याला समजत आहे की अ मध्ये जे तापमान आहे ते अधिक आहे परंतु ब मध्ये जे तापमान आहे ते कमी आहे. मग अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणाची दिशा व लांबी ही अनुक्रमे अणूच्या वेगाची दिशा व परिणाम दर्शवते. कशावरून समजत आहे की अ मधलं जे तापमान आहे जास्त आहे आणि ब मधलं जे तापमान ते कमी आहे. म्हणून अ मधल्या असलेल्या अणूंनी जोडून दर्शवलेल्या बाणाची दिशा, मग अ मधले असलेले जे अणू आहे त्याच्या बाणाने जोडलेली जी दिशा आहे ती कशी आहे, ती गती जी आहे ती फास्ट आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की दिशा व लांबी ही अनुक्रमे अणूच्या वेगाच्या दिशा व परिणामी ही दर्शवत असते. म्हणजे याप्रमाणे आपल्याला जे अ मध्ये जे चित्र आहे ते कसं आहे, उष्ण वायूचं आहे, बचं थंड आहे, परंतु ही अ मधली जी गतीची ऊर्जा ही फास्ट आहे परंतु ब मधली आहे ती कशी आहे, कमी आहे. उष्ण वायूतील अणूचा वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक आहे. साहजिकच जो उष्ण वायू आहे त्याचा जो वेग आहे तो जो थंड वायूच्या वेग त्या अणूच्या वेगापेक्षा साहजिकच तो कसा आहे, अधिक असणार आहे. म्हणजे तो जास्त असेल कारण त्याला उष्णताही जास्त आहे, तो फिरण्याचा स्पीड जास्त आहे. आता इथे पहा आकृती क मध्ये स्थायू वायूतील अणूचा वेग बाणाद्वारे दाखवलेला असून स्थायीतील अणू त्याच्यातील परस्पर बलाने बांधलेले असतात. बघा आता त्यांनी सांगितले आकृती जी क आहे
आता ही आकृती तुम्हाला दाखवली. त्यांनी सांगितले की स्थायू वस्तूतील अणूचा वेग. आता इथे तुम्हाला दिसत आहे जे स्थायू वस्तूतील जो वेग आहे म्हणजे त्याचप्रमाणे जे बाणाने दर्शवलेले आहेत, बाणाद्वारे दाखवण्यात असून स्थायूतील अणू त्याच्यातील परस्पर बलाने हे काय आहे बांधलेले आहेत. तर अशा प्रकारे परस्पर बलाने म्हणजे ते फिरण्याच्या स्पीडने ते परस्पर काय केले आहेत, त्या फिरण्याच्या स्पीडने म्हणजे त्या फोर्समुळे ते बांधले गेलेले आहेत. अशा प्रकारे बघा ते एकात एक ते कसे केले आहेत, गुंतले आहेत. ते आपल्या स्थानावरून विस्थापित होत नाही, ते आपल्या स्थानावरून विस्थापन होत नाही. विस्थापन म्हणजे काय, तर आपलं हे देखील झालेलं आहे मुलांना इयत्ता 6वीच्या विषयामध्ये, 6वीच्या इयत्ता 6वीमध्ये जो विज्ञान विषय आहे की विस्थापन म्हणजे काय. विस्थापन म्हणजे काय की एखादी वस्तू हलणे किंवा एखादी वस्तू जागा बदलणे, त्याचे स्थानांतर होणे म्हणजेच काय आहे, विस्थापन आहे. मग ते आपल्या स्थानावर विस्थापित होत नाही म्हणजे जे अणू आहेत ते आपल्या जागेवरून विस्थापन होत आहे म्हणजे ते आपली जागा सोडत नाही, ते एकाच जागी स्थिर राहतात. उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरचे ते आंदोलित होतात आणि उष्णतेमुळे ते पुन्हा फिरून त्याच जागेवर येतात. आता आंदोलित होतात बघा, इथे दिले हा जो शब्द आंदोलित गती आपण शिकलो. आपण गती व गतीचे प्रकार देखील शिकलो तो इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयामध्ये. मग त्याचपैकी जो आंदोलित गती आहे, आंदोलित गती म्हणजे काय, त्याचं उदाहरण आपण पाहिलं आहे की जो घड्याळ आहे तो घड्याळ फिरून पुन्हा त्याच दिशेवर येतो किंवा त्याच स्थानावर येतो, म्हणजे ही काय झाली, आंदोलित गती आहे. म्हणजे हे जे अणू आहेत ते गोल फिरत आहेत, ज्याच्या फोर्स बलाने फिरत आहेत, त्याचमुळे जे गतीची ऊर्जा त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे ते फिरून त्या उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवर येतात आणि त्यामुळे ते जागेवर आंदोलित गती निर्माण होते. जितके स्थायूचे तापमान आहे तितके त्याचे दोलने वेग हा अधिक असतो. आता साहजिकच आहे, जितकं तापमान जास्त असेल, जर एखादं पाणी जास्त गरम पाण्यात वापरलं गेलं तर साहजिक त्याची जी उष्णता असणार आहे ती जास्त असणार आहे. एखादं ते थंड पाणी आहे त्याचे ते पाण्याचे जे प्रमाण आहे ते आपोआपच कमी असणार आहे. म्हणजे जितकं स्थायूचं जे तापमान आहे अधिक, तितकं त्याचं दोलन वेग देखील काय आहे बघा, अशा प्रकारे दोलन वेग अधिक आहे. समजा अ व ब या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. जर आपण म्हटलं की अ आणि ब या काय आहेत, एकाच पदार्थापासून बनलेल्या आहेत. बघा इथे दिलेले आहे तुम्हाला पुन्हा उष्ण वायू आणि थंड वायू दिलेला आहे व या एकाच पदार्थापासून बनलेले हे दोन वस्तू इथे तुम्हाला दिलेले आहे. अ चे वस्तुमान ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट असले तर अ मधील अणूची संख्या ही ब मधील अणूच्या संख्येच्या दुप्पट आहे. त्याने सांगितलं आहे की त्याने सांगितले की जर एकच पदार्थ हा जो एक वस्तू आहे, एक पदार्थ तो दोन वस्तू एकाच पदार्थापासून दोन वस्तू बनवल्या आहेत, परंतु अ चे जे वस्तुमान आहे ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजे कुणाचं जास्त आहे, अच आहे. ब च्या दुप्पट आहे म्हणजे अ काय आहे, सगळ्यात जास्त आहे. तर अ मधील अणूची संख्या ही ब मधील अणूच्या संख्येच्या दुप्पट असणार आहे. तर साहजिकच आहे. तर त्याच्यामुळे जे याची जी अणूची जी संख्या असणार ती ब च्या संख्येपेक्षा ही देखील दुप्पट असणार आहे. म्हणजे वस्तुमान दुप्पट आहे तर त्यामुळे साहजिकच त्याची जी अणूची जी संख्या आहे ती देखील ब पेक्षा अधिक दुप्पट असणार, निश्चितच असणार आहे. तर अशा प्रकारे बघा इथे चित्राच्या माध्यमातून तुम्हाला इथे दिसत आहे की त्याची जी संख्या आहे ती त्याची संख्या जास्त आहे. जर अ आणि ब चे तापमान समान असेल म्हणजे त्यातील अणूची सरासरी ही गतीची ऊर्जा समान असली तरी अ मधील अणूची एकूण ही गतीची ऊर्जा आहे. आता तरी सांगितलंय की जर अ आणि ब चे जर तापमान हे सारखे असेल तर त्यातील अणूची सरासरी व गतीची ऊर्जा समान असली तरी अ मधील अणूची एकूण ही गतीची जी ऊर्जा आहे, जी गतीची ऊर्जा आहे एकच आकाराची दोन स्टीलची भांडी घेऊन अ मध्ये थोडे पाणी भरावं, ब मध्ये त्याचा दुप्पट पाणी भरायचं आहे. मग हे समजण्यासाठी त्यांनी तुम्हाला पुन्हा एक जो प्रयोग दिलेला आहे, अचं एक अ आणि ब म्हणजेच काय, एक भांडं घेतलं आणि दुसरं एक भांडं घेतले. त्याच्यामध्ये काय की एकाच आकाराची दोन स्टीलची भांडी घ्यायची आहे की प्रत्येक ते दोन जी भांडी घेतात त्याचा जो शेप आहे, जो आकार आहे तो एकच असला पाहिजे. दोन स्टीलची भांडी घेऊन अ मध्ये थोडे पाणी भरायचे. म्हणजे इथे बघा अ मध्ये तुम्हाला इथे काय दिसलं आहे, इथे थोडे पाणी इथे भरलेले दिसत आहे बघा. मग अ मध्ये थोडे पाणी भरा व ब मध्ये त्याच्या दुप्पट पाणी भरा. मग अ मध्ये तुम्ही जेवढं पाणी भरलं आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला इथे पाणी घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे 1 ग्लास टाकला आहे तर इथे तुम्हाला 2 ग्लास टाकायचे आहेत. जर इथे 2 असेल तर तुम्हाला इथे 3 ग्लास टाकायचं, म्हणजे त्याचं काय आहे, दुप्पट टाकायचं आहे, बरोबर. तर इथे एक बघा, तर मग त्याच्यात दुप्पट पाणी हे भरायचं आहे. तर अशा प्रकारे 2 भांडी घेतली आहेत. या 2 भांड्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकलं, तर याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. दोन्ही भांड्यातील पाण्याचे जे तापमान आहे ते समान आहे. आता दोन्ही भांड्यातील जे पाण्याचे तापमान कसे आहे, समान आहे. दोन्ही पाणी आपण टाकलंय, जरी पाणी कमी असेल आणि इकडे पाणी जास्त असेल परंतु पाण्याचे जे तापमान आहे ते कसं आहे, समान आहे. हे निश्चित केल्यावर एक स्पिरिट दिवा घ्यायचा आहे आणि मग हे निश्चित करायचं आहे आणि एक स्पिरिटचा दिवा आहे ज्याच्यातून उष्णता निर्माण होते. अ व ब मधील पाण्याचे तापमान 10 डिग्री सेल्सिअसने वाढवा. मग आता अ आणि ब म्हणजे हा अ आणि ब मध्ये जे तापमान आहे ते 10 डिग्री सेल्सिअसने काय करायचं आहे,
वाढवायचं आहे. तर अशा प्रकारे बघा त्याला उष्णता इथे देण्याचं काम केलं आहे. 2 स्पिरिट दिवे घेतले आहेत आणि त्याला एका भांड्यात पाणी जास्त, एका भांड्यात कमी आहे आणि त्यातील पाण्याचे तापमान हे 10 डिग्री सेल्सिअसने आपण काय केलं आहे, वाढवलेलं आहे. अशा प्रकारे बघा त्याला आग दिलेली आहे. ब मधील पाण्याचे तापमान वाढवण्यात अधिक वेळ लागेल, म्हणजे समान तापमान वाढण्यासाठी ब ला अधिक उष्णता द्यावी लागणार आहे. साहजिकच आहे की ज्या भांड्याचं भांड्यात पाणी कमी आहे ते पाणी लवकर आपलं काय होणार आहे, गरम होणार आहे. आणि ज्या भांड्यामध्ये पाणी जास्त आहे त्या भांड्याला गरम होण्यासाठी किंवा त्या भांड्याचं पाण्याचं तापमान जास्त वाढण्यासाठी त्याला अधिक वेळ लागणार आहे. आता तुम्ही साहजिकच विचार करा की समजा आपण एखादा गरम चहा घेतला आहे, एका कपामध्ये चहा घेतला आहे आणि एका आपण पूर्ण बशीमध्ये चहा घेतला आहे. त्या कपामधला चहा हा निवळायला किंवा थंड व्हायला वेळ लागेल, पण तोच एखाद्या बशीमध्ये चहा घेतला तर तो लवकर थंड होऊन तो काय होऊ शकतो, आपण पिऊ शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही पसरट भांड्यामध्ये एखादा गरम पदार्थ टाकता, म्हणजे गरम पाणी म्हणा, गरम चहा म्हणा, गरम कॉफी म्हणा, जेव्हा तुम्ही पसरट भांड्यामध्ये टाकता तर तेव्हा तो लवकर थंड होतो. मग ते जर तुम्ही एखाद्या कपामध्ये घेतला तर तो गरम असलेला जो पदार्थ आहे तो थंड होण्यासाठी त्याला वेळ लागतो. म्हणजेच बघा तसं इथे त्यांनी उदाहरण दिलं आहे की जर तुम्ही थोडं पाणी घेतलं तर थोडं पाणी गरम व्हायला जे वेळ लागत नाही, पण ते जर तुम्ही एक छोटा टोप पाणी घ्या आणि एक एवढा मोठा टोप पाणी घ्या, बरोबर. आणि मग छोट्या टोपामध्ये देखील तुम्ही 1 तांब्या पाणी टाका आणि जो मोठा टोप आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा टोप पाणी टाका. तर साहजिकच आहे कोणत्या लवकर पाणी गरम होणार आहे की जे एक टोप तांब्या आहे तो पाणी टाकला आहे आणि ते 5 पाणी तांबे टाकले आहे, तर कोणतं पाणी गरम होणार आहे, जे 1 तांब्या पाणी टाकलं आहे ते पाणी लवकर गरम होणार आहे त्या टोपातलं. तर सेम इथे पण तेच एक्सपेरिमेंट इथे केलेलं आहे, प्रयोग केलेला आहे की ब मधील पाण्याचे तापमान वाढवण्यात अधिक वेळ लागेल जर हा ब मध्ये, कारण याच्यात पाण्याची क्षमता किती, याची कॅपॅसिटी जास्त आहे, त्याच्यामुळं त्याचं तापमान वाढण्यासाठी किंवा ते लवकर ते गरम होण्यासाठी त्याला साहजिकच जास्त वेळ लागणार आहे. पण याचं पाणी कमी आहे म्हणून साहजिकच याला लवकर वेळ लागणार नाही. ते लवकर पाणी जर एक साथ आपण जरी सुरू केलं तरी हे पाणी लवकर गरम होणार आहे, परंतु हे पाणी गरम व्हायला याला अधिक वेळ लागणार आहे. आणि हे जे आपलं उदाहरणावरून तुम्हाला इथे नक्कीच समजलं असेल म्हणून हे जे उदाहरण इथे घेतलेलं आहे हे उदाहरण अतिशय इथे तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की उष्णता ही अमधील पाण्यातील उष्णतेपेक्षा ही अधिक असणार आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रयोग आहे इथे त्यांनी क्लिअर केला आहे. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरेनहाइट व एफ केल्विन हे एकके वापरतात. जर आपल्याला तापमान मोजायचं असेल तर तापमान मोजण्यासाठी आपल्याला कोणती एकके आहेत तिथे बघा खाली दिली आहेत. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्विन म्हणजेच के वापरले जातात, फॅरेनहाइटसाठी एफ वापरले जातात आणि गॅलिसियससाठी बघा इथे काय दिलेलं आहे. सेल्सिअससाठी 0 डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइटसाठी 0 एफ आणि इथे दिले आहेत केल्विनसाठी के आहेत. तर अशा प्रकारे ही एकके वापरून काय केले जातात, त्या वस्तूचं त्या पदार्थाचं तापमान काढलं जात आहे. अशा प्रकारे 3 प्रकारची तापमान आहे आपण पाहिलेली आहेत, सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन आहे. बघा तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्विन ही एकके वापरतात. या तिन्हीमधील संबंध खालील सूत्राने दर्शवला आहे. बघा आता इथे त्याने दिला आहे या तिन्हीमधील संबंध खालील सूत्राने दर्शवलेला आहे. म्हणजे F वजा 32 भागिले 9 बरोबर C भागिले 5 बरोबर किती 1 आहे. मग के, आता F म्हणजे काय, फॅरेनहाइट आहे, के म्हणजे केल्विन आहे आणि C म्हणजे काय, सेल्सिअस आहे. मग के बरोबर C प्लस 273.15 बरोबर किती आहे, 2 आहे. तर अशा प्रकारे त्यांनी तुम्हाला ते सूत्राच्या माध्यमातून त्यांनी इथे दाखवलेलं आहे. बघा आता तुम्हाला इथे त्यांनी दाखवलं आहे की जे वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी आहेत. मग ही कोणती आहे तापमापी, जी नॉर्मल तुम्हाला दाखवलेली आहे, याचा वापर आपण देखील केलेला आहे की हे तापमापी पूर्वी वापरली जायची. आता डिजिटल तापमापी आले. डिजिटल म्हणजे जी अंकाच्या स्वरूपामध्ये आली. पूर्वी जे घड्याळ असायचं ते घड्याळ आपल्याला आकडे असायचे की आपण बघायचो की 1 आणि 2, 3, 4, 5, 6, 1 ते 12 अंक असायचे, बरोबर. मग आपण घड्याळ पाहिलं आपण म्हणजे 10 वाजले, 10 वाजून 4 मिनिटं, 10 वाजून 10 मिनिटं, 10:30. परंतु आता आपल्याला डिजिटल स्वरूपात घड्याळ आलं आहे, म्हणजे आपल्याला ॲक्युरेट टाईम सांगतोय की आता 10 वाजून 53 मिनिटं झालेत, बरोबर. आपण सांगितलं जातं की 2 वाजून 54 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे आपल्याला ते ॲक्युरेट टाईम सांगतं. त्याला काय म्हणतो आहे, डिजिटल तापमापी. मग जसं घड्याळामध्ये आहे त्याचप्रमाणे इथे बघा तापमापीमध्ये देखील डिजिटल तापमापी आलेली आहे. म्हणजे ही एक तापमापी, डिजिटल तापमापी, मग वैद्यकीय तापमापी आणि किमान कमाल तापमापी. मग याचे जे 4 प्रकार आहेत, ह्या 4 प्रकारामध्ये देखील याचे उपयोग कोणकोणत्या कामासाठी होतात हे देखील आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी वेगवेगळ्या मापनासाठी वापरले
वापरल्या जातात. जसं मी आत्ताच सांगितलं की ह्याच्या वेगवेगळ्या ज्या तापमापी आहेत ह्या वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या मापनासाठी त्या वापरल्या जातात. प्रथम साधारण तापमापीच्या कार्याविषयी माहिती घेऊ. मग प्रथम जे आपण तापमापी आहे ही तापमापी त्याच्या कार्याच्या विषयी म्हणजे त्याची कोणत्या गोष्टीसाठी उपयोग होत आहे त्या गोष्टीबद्दलचा किंवा त्याची आपण माहिती घेणार आहोत. बघा आता ही अशी तापमापी आहे. एक काचेची अरुंद नळी असते व जिच्या एका टोकाकडे एक फुगा आहे. हा अशा प्रकारचा फुगा इथे तुम्हाला दिसत आहे एका टोकाकडे. नळीत पूर्वी पारा भरायचा परंतु पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते. की पूर्वी पारा वापरला जायचा आता पाऱ्याच्या ऐवजी काय वापरले जात आहे अल्कोहोल वापरले जाते. बघा अशा प्रकारे इथे पारा टाकला जायचा आणि तिथे अल्कोहोल वापरले जायचे. आता याचं तापमान आहे जर आपल्याला थंड पाण्यात बघायचं असेल गरम पाण्यात बघायचं असेल तर आपण ते ठेवून देखील त्याचं तापमान पाहणार आहोत. नळीची उरलेली जागा ही निर्वात असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले आहे. आता त्यांनी तुम्हाला एक प्रकारे या तापमापीची एक रचना कशा प्रकारे आहे की तापमापी म्हणजे नेमकं त्याची रचना कशी आहे याच्या संबंधी मुलांना माहिती दिलेली आहे. त्यांनी दाखवलं आहे की बघा ही कशा प्रकारे नळीची जी उरलेली निर्वांत जी पोकळी आहे ही जी निर्वांत पोकळी याला बघा म्हटले जातं. जागा निर्वांत असून नळीचे दुसरे टोक हे काय केलेले आहे बघा हे बंद केलेले आहे. यांनी सांगितलं जे नळीचे दुसरे टोक आहे बंद आहे. 0 डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे बघा दुसरे टोक हे बंद केलेले आहेत. व ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा हा काही काळ ठेवला जातो. बघा अशा प्रकारे बघा इथे दिलेलं आहे. ज्या वस्तूचा तापमान मोजायचे असेल आता हे आहे तापमापी मग त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा जो फुगा आहे जो गोल फुगीर भाग आहे तो अशा प्रकारे टाकला जातो व काही काळ तिथे ठेवला जातो. काही मिनिट म्हणा काही सेकंड म्हणा ठेवला जातो. त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमाना एवढे होते आणि त्यामुळे याचे जे तापमान आहे वस्तूच्या तापमाना एवढे होते. मग वस्तू काय आहे बर्फाचे खडे आहेत बरोबर आहे. मग बर्फाच्या खड्याचं जे तापमान असेल ते तापमान याच्यामध्ये उतरणार आहे. म्हणजे हा जो पारा आहे तो तिथपर्यंत जाणार आहे. पूर्वी पारा वापरला जायचा आपण आता काय वापरत आहे अल्कोहोल वापरत आहेत. मग त्याप्रमाणे ते लाल जी तुम्हाला रेड कलर हा दिसत आहे हा तिथपर्यंत जाणार आहे. मग 20 आहे 30 आहे 40 आहे 50 आहे 60 आहे इतक्या अंकापर्यंत तो वरती चढणार आहे. तर अशा प्रकारे वस्तूमध्ये जे तापमान असणार तेच तापमान आपण तापमापी देखील पाहणार आहोत. वाढलेल्या तापमानामुळे अल्कोहोलचे प्रसरण होते व नळीतील त्याची पातळी वाढते. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वाढलेल्या तापमानामुळे त्या वस्तूचे काय होत आहे तापमान वाढत आहे. एक निरोगी मानवी शरीराचे तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस असते. एक निरोगी माणूस आहे म्हणजे मनुष्य म्हणजे कोण की एक प्रकारे ज्याला कोणत्याही प्रकारच्या व्याधी नाहीत कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आणि तो शारीरिक दृष्ट्या कसा आहे सदृढ आहे निरोगी आहे. त्या मानवाच्या शरीराचे तापमान आहे ते किती असणं गरजेचं आहे 37 डिग्री सेल्सिअस असते. त्यामुळे वैद्यकीय तापमान सुमारे 35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते. मग आपल्या शरीराचं जे तापमान आहे जे नॉर्मल तापमान किती असलं पाहिजे 35 डिग्री सेल्सिअस पासून ते 42 डिग्री बघा इथे दिलेलं आहे 35 डिग्री ते 42 डिग्री सेल्सिअस या दरम्यान हे तापमान असते. अशा प्रकारे इथे बघा ही सेल्स असते आणि त्यांनी सांगितले आहे 35 ते बघा इथे 42 दरम्यान हे आपले तापमान हे असणार आहे. तर अशा प्रकारे तापमान मोजण्याची जी तापमापी याचा देखील आपण इथे उपयोग पाहतो. याची जी तापमानाची जी तापमापी आहे की आपल्या शरीरातील टेम्परेचर आहे किती हे पाहण्यासाठी. दुसरं जे आहे ते डिजिटल तापमापी आहे. जसं मी आत्ताच सांगितलं जे डिजिटल तापमान म्हणजे की ॲक्युरेट तापमान सांगण्यासाठी की जसं पूर्वी जे होतं की 20 आहे 25 आहे मग 30 आहे मग 35 आणि 40 असं असायचं. परंतु आता आहे ती आकड्याच्या स्वरूपात म्हणजे जे अंकमोड आहे जसं आपण घड्याळात पाहतो की बाबा 12 वाजून 36 मिनिटं झाले आहेत की जो 4 वाजून 32 मिनिटं झाले म्हणजे ॲक्युरेट जे टायमिंग आहे तो जसं सांगितला जातो. मग जसं ते डिजिटल आजकाल जी वजने आहेत ती वजन काटा देखील आहे तो देखील डिजिटलमध्ये आहे. जी घड्याळं आहेत ती देखील डिजिटलमध्ये आहेत. त्याचप्रमाणे मुलांना जी तापमापी आहे ती देखील आता डिजिटलमध्ये आलेली आहे. मग याचा देखील वापर हा आपण ताप आपल्या शरीरात किती आहे की आपल्या शरीराची उष्णता किती आहे हे बघण्यासाठी देखील त्याचा वापर होतो. आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी वरील प्रकारच्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापी वापरली जाते. जसं मी आत्ताच सांगितलं की आजकाल सरस हे डिजिटल तापमापीचाच वापर केला जात आहे वैद्यकीय उपयोगासाठी म्हणजे की आपल्या शरीर आपण समजा शरीर आजारी आहे निरोगी आहे की आपल्याला जर कणकर वाटत आहे तर डॉक्टर काय करतात की तापाच्या शरीरामध्ये आहे की नाही मोजण्यासाठी डिजिटल तापमापीचा देखील वापर केला जातो आणि त्याच्यानुसार सुनिश्चित केलं जातं
की याच्या शरीरात असं जे तापमान आहे किती प्रमाणात आहे हे पाहण्यासाठी देखील या डिजिटल तापमापीचा वापर केला जातो. तर बघा अशा प्रकारे आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी वरील प्रकारच्या तापमापीऐवजी डिजिटल वापरले जाते. अशा प्रकारे डिजिटल पद्धतीचा जो वापर आहे हा सर्रास वापर हा जास्तीत जास्त हा हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये हा केला जातो. तापमापीसाठी मोजण्यासाठी किती प्रकारात किती प्रमाणात ॲक्युरेट माप हे सांगण्यासाठी डिजिटल तापमापीचा वापर केला जातो. या तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण या तापमापी मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रवाचे जे प्रसरण न वापरता एक संवेदक म्हणजेच काय सेन्सर वापरला जातो. त्याच्यामध्ये काय वापरलं जात आहे सेन्सर वापरला जात आहे. बघा की तापमानामध्ये काय वापरलं जायचं पूर्वी पारा वापरला जायचा तर याच्यामध्ये काय आहे सेन्सर आहे आणि त्या सेन्सरच्या माध्यमातून म्हणजेच काय आहे संवेदक आहे तो वापरला जात आहे आणि त्याच्यावर आपल्याला समजत आहे की किती प्रकारचे जे तापमान आहे ते किती प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कमी झालेलं आहे याच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. तर अशाप्रकारे जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या शरीराचे जे थेट तापमान आहे ते किती आहे आपल्याला समजते. दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तापमापी वापरली जाते त्यास कमाल किमान तापमापी असे म्हटले जाते. आता कमाल किमान तापमापी याचा जो उपयोग आहे तो कशासाठी आहे की दिवसभरातील जे किमान तापमान की दिवसभरामध्ये किती तापमान आहे किमान तापमान आणि कमाल तापमान. बघा किमान आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती तापमान आहे हे सांगण्यासाठी किमान किमान आणि किमान व किमाल हे जे तापमान आहे तिथे दिलेलं आहे. बघा किमान आणि किमाल हे जे तापमान आहे ते एका विशिष्ट प्रकारची तापमापी वापरली जाते. या अशा प्रकारची बघा विशिष्ट जे तापमापी आहे इथे बघा 50 40 30 20 10 मग पुन्हा इथे 10 20 30 40 50 म्हणजे हे बघा हे टेम्परेचर तुम्हाला इथे मिनिमम दिसत आहे आणि इथे मॅक्सिमम आहे. मिनिमम म्हणजे काय आहे कमीत कमी आहे आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहोत किमान आणि किमाल आहे. कमाल म्हणजे बघा मिनिमम म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे काय आहे जास्तीत जास्त आहे. तर अशा प्रकारचं की आज दिवसभराचं जे तापमान आहे हे जास्तीत जास्त किती होतं आणि कमीत कमी किती होतं तसं आपण न्यूजमध्ये व वर्तमानपत्रामध्ये देखील किंवा बातम्याच्या वेळी देखील लावलं की आज दिवसभराचं जे हवेविषयीच्या संदर्भातील ज्या बातम्या असतात की दिवसभराच्या वातावरणाशी संबंधित असतात की आजचं जे वातावरण आहे किमान तापमान किती आहे ते 37 डिग्री सेल्सिअस 56 डिग्री 32 डिग्री सेल्सिअस आहे किती तापमान आहे हे दर्शवण्यासाठी देखील या किमान कमाल तापमापीची आपण वापर करत आहोत. तर अशा प्रकारे आपण 3 तापमाप्या पाहिलेल्या आहेत मुलांनो. थर्मामीटर आहे त्याचं तापमापी आहे डिजिटल आहे आणि किमान कमाल तापमान आहे या तिन्ही संबंधीचा आपण अभ्यास केलेला आहे.